हाय हॅलो नमस्कार, मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आत्ता आहे सकाळची वेळ आणि मी पोरींच्या टिफिनचीच तयारी करत आहे. तर इथं मी चवळी रात्रीच भिजायला घातली होती, तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि ते मी आता कुकरला 1-2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर बघू शकता, कारण आज मी सकाळीच ब्लॉगला सुरुवात केलेली आहे, कारण मला आज थोडीशी साफसफाई करायची. तर इथं बघू शकता चवळी शिजलेली आहे आणि त्यानंतर मी टोमॅटो आणि कांदाही चिरून घेतलेला आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल ओतून घेतले. तर ते तेल तळलेलं होतं, तर ते मी साईडलाच ठेवलेलं होतं, तर तेच तेल मी इथं टाकलेलं आहे. त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि जिरे मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट, म्हणजे ठेचलेलं अद्रक आणि लसूण टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग बारीक चिरलेला एक कांदा टाकला आहे मोठा आणि तोही थोडासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर मग लगेच एक टोमॅटोही इथं मी घेतलेला आहे चिरून, तर तेच टाकलेलं आहे आणि तेही थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं मीठ मी चवळी शिजतानाही घातलं होतं आणि थोडंसं इथंही घातलं आहे आणि त्यानंतर मग थोडीशी हळद टाकले आणि लाल मिरची पावडर टाकले आणि हे परत एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं. टोमॅटो असे नाही का स्मॅश केल्यासारखे करायचे चमच्याने, म्हणजे भाजीला टेस्टही छान येते आणि टोमॅटो असे मोठे मोठे दिसत नाही, त्यामुळं तसं करायचं. आणि त्यानंतर मग ती शिजवलेली जी चवळी होती ना, तर ती मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा थोडंसं परतवायचं आणि एक 5 ते 10 मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची. तर बघू शकता इथं मस्तपैकी अशी चवळीची भाजी झालेली आहे आणि मी इथं गॅस बंद केलेला आहे. तर आता ही जी कढई आहे मी तिकडच्या साईडला ठेवते, कारण मला आता इथं चपात्या करायचे. तर पीठ मी अगोदरच मळलेलं आहे आणि आज मी डायरेक्ट स्वयंपाकालाच लागलेले, म्हणजे उठले, ब्रश वगैरे केला आणि त्याच्यानंतर मी आज स्वयंपाकालाच लागले. आज काय आंघोळ केले नाही, कारण मला आज थोडीशी साफसफाई करायची आहे. मग परत हे होतं ना, नको वाटतं नाही का आंघोळ केल्यानंतर करायला, त्यामुळं मग मी आज काय आंघोळ केलेली नाही. म्हणलं अगोदर पोरींचं टिफिन करून द्यावा आणि त्याच्यानंतर मग आपलं कामं करावेत, त्यासाठी मग तर इथं चालू होत्या माझ्या चपात्या. तर बघू शकता इथं मी चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि भाजी बघू शकता एकदम मस्त. अशी भाजी केली ना, खरं सांगते इतकी टेस्ट लागते ना, की मस्तच लागते भाजी आणि माझ्या पोरींनाही आवडते, त्यामुळं मग मी करत असते. चवळी वगैरे नाही का आवडते, ते आवडीने खातात. खरं तर लेकरं कडधान्य खात नाही असं म्हणतात खूप जण, पण माझी लेकरं खातात कडधान्यही, त्यांना उलटं कडधान्य जास्त आवडतात. त्यामुळं म्हणजे कसं खूप दिवस झालं मी घरी आणले पण नव्हते कडधान्य, त्यामुळं पण असेल कदाचित की खूप दिवस मी पालेभाज्या आणि भाज्याचं नाही का असे वांगं बटाटा हेच करत होते, त्यामुळं मग त्यांना आता सध्या तरी आवडते. बघू आता किती दिवस. त्यानंतर जी उरलेली भाजी होती ना, ती मी एका डब्यामध्ये काढून ठेवली आणि तीही घासायला टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर मी पोरींना खाली बसपर्यंत सोडून आले. त्या गेल्यात स्कूलमध्ये, त्यांना सोडून आल्यानंतर लगेच मग मी थोडासा चहा केला, कारण सकाळपासून काहीच म्हणजे नाही का सकाळी उठलं की मी लगेच टिफिनलाच लागले होते. चहा वगैरे प्यायला मला सकाळी पोरी जोपर्यंत जात नाहीत ना तोपर्यंत अजिबात वेळच नसतो. ते एकदा त्यांना सोडून आलं की मग माझं चालू असतं चहा वगैरे प्यायचं, थोडंसं बसते आणि मग मी लागते कामाला. तर इथं चहा पिता पिता थोडंसं टी व्हीही बघून घेतला, कारण मग परत एकदा कामाला लागलं की काय होणार नाही. आणि कसं होतं माहिती आहे का, थोडंसं बसलं ना मग काम करायलाही बरं वाटतं, कारण सकाळपासून पण काय ना काय चालूच असतं आपल्याला. टिफिन पोरींना तयार करायचं, परत त्यांना सोडायचं, सगळं हे करण्यात ना 2-2.5 तास कसे जातात ना काहीच कळत नाही आपल्याला. मग त्याच्यानंतर मी इथं निवांत बसून एक 15 ते 20 मिनिट बसून व्यवस्थित चहाही पिला आणि थोडीशी टी व्हीही बघितली आणि त्याच्यानंतर इथं मी लागली आता कामाला. तर अगोदर सोफा वगैरे सगळा झटकून घेते आणि मग रोजचंच असंच रुटीन असतं माझं. अगोदर सोफा वगैरे स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतर मग झाडू वगैरे काढत असते. तर इथं माझ्या फ्रेंडचाही फोन आला होता आणि तिला बोलता बोलता माझं कामही चालू होतं आणि फोनवरही बोलणं चालू होतं. तर इथं बघू शकता की सगळं हे सगळं म्हणजे मी आरीवर्कचं जे सामान आहे ना ते सतत थोडंसं करते, थोडं ठेवते, त्याच्यामुळं काय होतं मी वरतीच ठेवलं आहे ते, कारण कसं जसं वेळ भेटेल ना तसं मग मी थोडंसं करायला लागले. ते एकदाच काय माझ्याकडनं होत नाही आहे ते,
त्यामुळं मग मी थोडं थोडं जसं वेळ भेटतो मला, थोडासा मध्ये वेळ भेटला की मी करत असते. त्याच्यामुळं मग ते वरतीच ठेवले सगळं सामान. तर तिकडं होतं तर तिकडचं सोफा मला नीट करायचा होता, त्यासाठी मग मी आता इकडं ठेवले. आणि त्यानंतर मी व्यवस्थित असं सगळं घर झाडून घेतलं आहे. फक्त हॉलच दाखवला आहे, पण मी पूर्ण घर झाडून घेतलं आहे. आणि घर झाडल्यानंतर मग लगेच इथं पण खूप धूळ झालेली होती. हे किचनमधले जे आहेत ना कप्पे, तर इथं मी हे 1 ते 2 दिवसाला पुसते बरं का सारखं, तरी पण धूळ होतीच, इथं धूळ येतेच आणि पुसावंच लागतं ते. नाही पुसलं की मग धूळ धूळ वाटतं. त्यामुळं मग मी 1-2 दिवसाला असं फक्त हात फिरून घेते. जास्त काही करत नाही, फक्त आपल्या कोरड्या कपड्यांनी किंवा थोडासा ओला कापड करते कधी-कधी आणि मग त्याच्याने व्यवस्थित असं पुसून घेते. तर बघू शकता पुसल्यानंतर कसं लगेच चेंज दिसतं. पहिलं कसं दिसत होतं वरचा कप्पा आणि आता बघू शकता कसं दिसतंय. ते आधीच म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे, ते काही खोटं नाही. तर इथं सगळे मी डब्बे वगैरे असं गडबडीत काय होतं, आपण पटपट पटपट करतो ना कामं, त्यावेळेस चुकून हात किती जरी काळजी घेतली ना, थोडासा तरी आपला हात लागतोच, पाण्याचा लागतो, नाही का, असं काहीतरी तेलकट लागतं. त्यामुळं मग असं 2-3 दिवसातनं असं पुसून घेतलं ना आपण, मग ते स्वच्छही राहतं. आणि कसं माझे डब्बे ही मी गडबडीच्या वेळेला असं पटपट घेते आणि तसेच कसे ठेवते. त्यामुळं सगळे ना इकडं तिकडं कसे झालेले आहेत बघू. आता तरी खूपच हे झालेले आहेत, कारण लेकरंही काय ना काय घेतात परत ठेवतात, त्याच्यामुळं का ते खराब होतंच. तर मी 1-2 दिवसातनं हे माझं चालूच असतं काम. तर इथं सगळे डब्बे पण पुसून घेतलेले आहेत, घेत आहे आणि ते पुसता पुसता खालचं हे पुसून घेते. आणि एक माझ्याकडनं इतक्या मुंग्या, आता ते तुम्हाला व्हिडिओमध्ये काही दिसत नाही, पण लाल मुंग्या इतक्या होत्यात ना, मला त्याचं ते चॉक पण आणलेला मी मुंग्यांचा, तोही ओढला होता, पण काहीच उपयोग होत नाही त्याच्याने. काय माहिती आता काय करावं तेच कळत नाही मला, की लोकांना सगळ्यांना नाही का कॉक्रोचचा हे त्रास असतंय. पण आमच्यात कॉक्रोच, एकही कॉक्रोच नाही खरं तर सध्या. होतात पण आता सध्या तरी एकही कॉक्रोच नाही. म्हणजे सध्या म्हणजे आता एक 7-8 महिने झालं कसलाच कॉक्रोच नाही आमच्या घरामध्ये. पण मुंग्या इतक्या आणि तेही लाल मुंग्या आहेत. तर आता इकडं जर मी चॉक ओढलं ना, दुसरीकडनंच लाईन लागते. तर काय करावं काय कळत नाही त्याचं. तर त्याच्यानंतर मग इकडं मी लगेचच हे पण पुसून घेतलं आपलं मिक्सरही, कारण रोज रोज आपण म्हणतो खरं, पण माझ्यानंतर होतच नाही. मग 1-2 दिवसाला मग असं मी पुसत असते आणि स्वच्छच असतो, काही नसते खरं तर, कारण मिक्सरलाही तितका हात लावत नाही आपण एवढं. पण कसं धूळच जास्त आहे, फक्त धूळच असते, त्यामुळं मग मी पुसून घेत असते. तर सगळं इथं पुसून वगैरे झालंय. आणि त्यानंतर मग लगेच रात्रीची भांडी होते, ते काय मी लावूनच घेतलेले नव्हते. तर सगळं झाल्यानंतर मग ती तशीच होते सकाळी, पण मी लावायचं म्हणले, ह्या सगळ्या कामामध्ये काही मला लावणंच झालं नाही. तर आता मी इथं सगळी भांडी वगैरे लावून घेतले. आणि बघू शकता, कारण मला आता भांडे घासायचे आहेत, कारण टिफिन वगैरे बनवलेला, परत मी चहा वगैरे करून पिलेलं, तर थोडेसे भांडे होते. तर तर तेच भांडे आता मी अगोदर भांडी घासून घेते. आणि त्याच्यानंतर ते जे दिसतंय ना वाईट वाईट झालंय, तर तेही माझं चाललंय की आता क्लीन करून घेऊयात आणि मग त्यानंतरच मी फरशी पण पुसते. तर असं जर आपण 1-2 दिवसाआड जर असं स्वच्छता केली ना वरी तर इतकं काय घर घाण होत नाही. मग आपल्याला एकदाच लोडही येत नाही. त्यामुळं मग मी करत असते 1-2 दिवसाला, 1-2 दिवसाला असं नाही का केलं की घरही स्वच्छ राहतं आणि आपल्याला एकदम मग जास्तही करावं लागत नाही. तर इथं बघू शकता माझी भांडी वगैरे झालेली आहेत सगळे. आणि हे जे पांढरं आहे ना, मी सतत हे करत असते बरं का, पण काय माहिती इथं होतच आहे. तर बघू आता, काल थोडंसं मी घासलं होतं त्याला आणि ते थोडंसं निघाले, खूप होतं तिथं वाईट वाईट. तर काल मी थोडंसं घासलं होतं भांडी झाल्यानंतर आणि म्हणलं आज थोडंसं घासूयात, कारण एकदाच काय होत नाही, खूप वेळ लागतो, हात दुखून येतो त्याच्याने. वाटतं ना की एवढं, पण ते घासून घासून हात दुखतो खरं. आणि त्याच्यामुळं मग आता मी हे घासणार आहे. तर बघू शकता किती पांढरं आहे. तर पहिल्यांदा मी घासणीने ट्राय केलं, म्हणजे थोडं थोडंसं वरचं निघालं ते, पण इतकं काही घासणीने निघत नव्हतं. त्यामुळं मग मी नंतर चाकूने हे केलं. आणि रात्रीही मी थोडंसं चाकूनीच केलं होतं, तेव्हाच निघालं होतं. पण मला रात्रीही उशीर होत होता, त्यामुळं मग थोडंसं केलं आणि मग ठेवलेलं होतं आणि हातही दुखत होता. हे वाटते मी फास्ट घेतलेला आहे, पण हे मी खूप वेळ घासल्यानंतर ते निघालेलं होतं. कमीत कमी मी अर्धा तास तरी ते घासलं असेल, तेव्हा कुठं ते एवढं निघालेलं होतं. आता तुम्हाला दिसेलच की सगळं केल्यानंतर मी, तर हे पण झालं, म्हणजे
किचन ओटा पण क्लीन झाला माझा थोडासा. आणि एक म्हणजे माझा फायदा काय झाला, म्हणजे चाकूला इतकी छान धार लागली ना, काय माहिती इतकं छान कापते ना. आता मी नंतर कापून बघितलं ना कांदा वगैरे, तर म्हणजे धार आली होती चाकूला. ते हे करत होतं असं मी काढत होते ना, त्याच्याने ती घासला गेला ना चाकू. त्यामुळं मग एका काय म्हणतात ते, एका दगडात दोन पक्षी म्हणल्यासारखं काम झाले. आणि त्यानंतर मग मी थोडंसं हार्पिक टाकलं नंतर. आणि स्टाईल्स पण हे आपण किती जरी म्हणलं, इथं कसं आहे माहिती आहे का, बोरचं पाणी आहे आमच्या इथं आणि त्याच्यामध्ये खूप क्षार असल्यामुळं ना हा त्रास होतो. कितीही जरी स्वच्छ ठेवलं ना तरी हे पांढरं होतच आहे. आणि त्यामुळंच आम्हाला स्किनचे हे प्रॉब्लेम्स खूप येतात इथं. पण आता काय करणार. आणि तरी इथं मी स्टाईल्स वगैरे पण सगळीकडं थोडंसं हार्पिक टाकून घासून घेतलं आहे ब्रशनी. आणि हार्पिक टाकल्यानंतर काय होतं, बेसिनला असे काळे काळे डाग पडतात बघा. तर ते ह्याच्या पितांबरी असते ना, तर पितांबरीनं घासलं. आता मी तेच केलं, पितांबरीनं घासलं तर ते सगळे डाग निघून गेलेले आहेत. बघू शकता तुम्ही, एकही डाग नाही. अगोदर होता, थोडासा दिसला असेल तुम्हाला, तर तो सगळे डाग जातात. त्याच्यामुळे काय घाबरायचं नाही, हार्पिक नाही का टाकलं तर खराब होईल, हे होईल. तर तिथं माझं बेसिन वगैरे झालेलं आहे घासून. तर आता हा डाग तर हा डाग कशाचा आहे माहिती आहे का, गणपती वेळेस मी इथं रांगोळी काढली होती ना हॉलमध्ये, तर त्या दिवशी विसर्जन करताना यांच्याकडनं पाणी सांडलं, तर त्याचा असा डाग पडला. आता मी फरशी वगैरे पुसले खरं, पण ते काही डाग निघत नाही. त्यामुळं तो चांगलाच डाग पडला आहे तिथं. आणि तो मध्यभागीचा आहे, तो कसं तरी वाटतोय. त्यामुळं मग मी आता हार्पिक टाकून म्हणलं आज बघूयात, हार्पिक टाकून निघतो का काय होतं. आणि पहिलं माझा सोफा पण कसं ह्या साईडला होता, आता जिकडं मी बसले ना त्याच्या पाठीमागच्या साईडला होता. मग गणपतीच्या वेळेला मी इकडं सरकवला, तर त्याच्यामुळं माझी रूम इतकी मोठी वाटते ना, त्यामुळं मग आमचं म्हणजे मी आता असं ठरवलं की आता मी सोफा त्या साईडला ठेवल. पण आधी जिथं सोफा ठेवला होता ना, त्याचे पाय वगैरे जिथं होते ना सोफ्याचे, तर तिथं थोडेसे डाग पडलेलेच होते. मग म्हणलं, विचार केलं की ते घासल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण पूर्णच टाकूयात, कारण फरशी थोडीशी अशी नाही का मध्ये डाग हे झालेलीच होती. मग सगळंच ते कसं होत होतं, आता मी जिथं जिथं घासतो ते वाईट दिसत होतं आणि बाकीचं असं थोडंसं डल वाटत होतं. त्यामुळे मी काय केलं, पूर्ण फरशीवरतीच हार्पिक टाकलं आणि व्यवस्थित आपलं कपड्याचा जो ब्रश असतो ना त्याच्याने सगळी फरशीवर पुसून घेतलं. मग ते घासून घेतलं फरशीवर आणि त्यानंतर मग मॉपनी पुसून घेतलं. तर 2-3दा मी हे पुसून घेतलं, एकदाच दाखवले फक्त. पण मी 2-3 पाणी चेंज करून, कारण हार्पिक टाकलं होतं त्यामुळं खूप क्लीन करावं लागतं पहिलंच. हे टाकायच्या आधीच तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्याला हार्पिक टाकल्यानंतर एकदाच पुसून चालत नाही, 2-3 वेळा पाणी चेंज करून पुसून घ्यावं लागतं. तर मी इथं तेच केलंय, 2-3दा पुसून घेतला हॉल. आणि इकडं बेडरूम आणि आता मी किचन पुसणार आहे. तर ते काय मी फक्त एकदा पुसलं तरी मला होऊन जाईल, फक्त हॉलमध्ये. आता माझी सगळी कामं आवरलेली आहेत, भांडे वगैरे घासले, किचनही साफ केलं, बेसिनच्या इथलं बघितलं तुम्ही किती घाण झालेलं होतं. तिथं काय होतं माहिती का, पाणी साचतं, त्यामुळे ते ना किती जरी मी घासले ना तरी तिथं पाणी राहतं. त्यामुळे मग मुली वगैरे हात धुतले तिथं पाणी राहतं, तर ते वाईट होतं. आणि इथलं बोरच्या पाण्यामध्ये खूप क्षार आहेत, त्यामुळे ते कितीही स्वच्छ ठेवलं ना तरी ते होतच. आता मी याच्या आधीही 2-3 वेळा असं झाल्यानंतर घासलेलं होतं, पण ते परत होतंच. तर मला हे सारखं करायला लागतंच. तर त्यामुळं मग काल थोडं केलं तर मी, आणि त्यानंतर मग आज थोडंसं केलं. तर आजही बऱ्यापैकी निघालंय आज. आणि थोडंसं आता राहिलंय, तर बघू मग मी असं आणि एका दिवशी आता तिला क्लीन करेल. भांडी वगैरे झाल्यानंतर मग लगेच मी दोन्ही बाथरूमही क्लीन करून घेतलेत आणि त्यानंतर लगेच मग आंघोळ केली. आणि आज केसही धुतले, 2-4 दिवस झाले केस धुतलेच नव्हते. आणि डॅन्ड्रफचा इतका त्रास होतो, तोच पाण्याचा इश्यू असल्यामुळे ना डॅन्ड्रफचाही मला खूप त्रास होतोय. तर त्यामुळेच माझ्या चेहऱ्यावरती पण नाही का असे, त्यामुळेच इन्फेक्शन होतं आणि पिंपल्सही येत आहेत. तर वाजले असतील 12 किंवा 12:30 झाले. मला आता जेवण करायचं आहे. आता भूकही खूप लागली, कारण सकाळपासून चालूच होतं. 8:30 वाजल्यापासून माझी कामं चालू होती. तर आत्ता 12:30 वाजलेले आहेत. तर त्याच्या जेवायच्या आधी मी एकदा मशीन लावून घेते, म्हणजे मी जेवेपर्यंत राहील, कपडे होत राहतील आणि मग जेवण झालं की मला ते कपडे वाळायला टाकता येतील. तर चला मग, तुम्हाला माझे व्हिडिओ थोडेसे जरी आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात करा, कमेंट करा, शेअर करा. चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन अशा एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.